नमस्कार, मी सुरेखा ज्ञानेश्वर काटे, राहणार निमगाव सावा, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। आपण सगळे पारंपरिक पदार्थ बनवत असतो। मसाले, सांडगे, बिबडी, लाडू, खारी खोबऱ्याचे पौष्टिक लाडू। हे आपल्याला खारी खोबऱ्याचे लाडू आहेत आणि याच्यात सगळे घटक आहेत जे पौष्टिक आहेत ते की त्याच्यात अळीव आहे, डिंक आहेत, तीळ आहे, खसखस आहे, खारी खोबरं, ड्रायफ्रूट आणि तूप, गूळ हे असं सगळं बनवून केलेलं आहे। हे आपले सांडगे आहेत, हे पारंपरिक पदार्थ आहेत। हा लोप पावत चाललेला पदार्थ आहे आणि हा आपण लोकांना देण्याचा प्रयत्न करतो आणि याची क्वालिटी, टेस्ट खूप चांगली आहे, खूप लोकांना आवडते। तसेच आपले हे सगळे मसाले आहेत, हे सगळे कांदा लसूण मसाला आहे, हा स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला। हे आपण घरगुती सगळे डंकावर कुटलेले मसाले आहेत हे सगळे, आणि हे सगळे शेवई, पापड हे सगळे आपले घरगुती सगळे बनवलेले आहेत। बायका आहेत आपल्याकडे दोघी तिन्ही कामाला। हे पापड आहेत आणि हे नाचणी पापड आहेत। नाचणीचं वैशिष्ट्य आपल्याला माहिती आहे, नाचणीच्या मध्ये कॅल्शियम खूप भरपूर असतं आणि ती खाल्ली जात नाही, म्हणून त्याच्यात आपण पापडाचं हे केलेलं आहे आणि खायला खूप चांगलं आहे। हा ज्वारी पापड आहे, ज्वारी पण आपल्याकडे खाल्ली जात नाही, त्याच्यासाठी आपण पापडामध्ये रूपांतर केले। हा ज्वारी पापड आहे, हा उडीद पापड आहे, बायकांकडून आपण लाटून घेतलेला आहे। खूप चालतो आपल्याकडे आणि खूप टेस्ट चांगली आहे त्याची। 2 दिवसात आम्हाला इथं आल्यापासून रिस्पॉन्स खूप चांगला भेटलेला आहे आणि मेन मार्केट आमचं इथूनच चालू होते। 50ला अर्धा किलो, अर्धा किलो हो। आणि मार्केट आमचं इथूनच जाहीर होते, जे नेतात त्या स्टिकरवर आम्हाला परत फोन केले जातात, त्यांना आम्हाला माल कुरिअरनी पोचवतो किंवा मग नारायणगावात दिला जातो। पण 2 दिवसात माझे मसाले, शेवई, सांडगे, लाडू हे खूप प्रकारे चांगल्या संपलेले आहेत आणि चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आम्हाला इथं। धन्यवाद।